अचानक ज्यावेळेस त्सुनामी येणार होती त्याच्या आदल्या आठवड्यात मी सानपड्याला वाशीला सामान भरायला जात होते आणि लोकलमध्ये अचानक मला समोर दृश्य दिसलं. जेव्हा ती खाडीवरनं चालली होती ट्रेन लोकल वाशीच्या दिशेने, तेव्हा मला दिसलं की खूप मोठी त्सुनामी येते आणि मी सगळ्यांना म्हणते, स्वामी समर्थ बोला, स्वामी समर्थ बोला, काय घाबरू नका. आणि त्या धुंदीतून मी कधी जागी झाले मला कळलं नाही. आणि ते प्रत्यक्ष मला दिसलं की ती त्सुनामी येणार आहे. मी घरी येऊन मुलांना सांगितलं की असं असं शुक्रवारी वगैरे काय त्या टायमाचा तो टाईम होता, त्सुनामी येणार आहे. मुलांना खूप घाबरायला झालं, असं कसं. आणि त्सुनामी आली, त्यांनाही आश्चर्य वाटलं. त्याच्यानंतर असं ध्यानधारणा चालूच ठेवली होती मी. त्याच्यानंतर मला मांढरदेवीचं स्वप्न आलं. तिकडे 3 दिवस आधी जेव्हा ती आग पेटणार होती त्याच्या 3 दिवस आधी मी दर्शनाला गेले. गडावर गेले, खूप गर्दी आहे. आई दोन्ही हाताने सगळ्यांना डोंगराच्या खाली लोटत होती. ते रूप जे आत्ता मी प्रत्यक्ष बघितलं सेम आहे, काही फरक नाही. आणि आईला मी म्हटलं, अगं आई का करते अशी, सगळे तुझ्या दर्शनाला येतात ती लोक मांढरदेवीच्या, तू का अशी करते. तू म्हणते खाली बघितलं मी वाकून तर सगळे वाघ सिंह खात आहेत, सगळे माणसं मेली आहेत, सगळं ते दृश्य मी बघितलं. नाही म्हटलं आई का गं असं करते. मला म्हणते तुला काय माहीत, माझ्यासाठी नाही येत ते, बघ ते झाड बघ, करणी धरणी करायला येतात, माझ्यासाठी येत नाही. आणि ते रूप आणि ते मला प्रत्यक्ष दिसलेलं ते झाड नंतर माझ्या मुलाने मला दर्शनाला घेऊन गेला. आणि जेव्हा मी ते झाड बघितलं त्याला संपूर्ण काय काय टोचलं होतं. आणि आईचं ते बोलणं त्यावेळेस मला सांगणं आणि 3 दिवसांनी झालेला तो अपघात, जाळपोळ, लोक जागा नव्हती, इतकी लोक मेली. 3 दिवसाआधी मी घरात सांगितलं आणि 3 दिवसांनी हे झाल्यानंतर मुलं घाबरली. म्हटली नको बाबा काय सांगत जाऊ. मी म्हटलं दिसतं मला, काय करू मी, दिसतं मला असं सगळं. आणि मी म्हटलं या मला सिद्धीत नाही अडकायचं, मला अध्यात्मात खूप खूप सेवा करायची आहे, लोकांची, माझ्या देशाची, ही मला एक उत्सुकता होती. पण जेव्हा मला मुलांनी मांढरदेवीला नेलं, ते झाड दाखवलं तर अक्षरशः त्याला खिळे, लिंब, काळी काय काय भावल्या लावलेल्या होत्या. ते बघून मी अक्षरशः रडली तिथं. अरे कोण म्हणतं देव नाही, तुम्ही अंतःकरणापासून त्यांच्या पूर्ण विलीन व्हा, समर्पण भावना ठेवा, काही मागू नका. जे आपल्या कर्मात आहे ते आपल्याला नक्कीच मिळतं. हाव ठेवू नका. काय करायचं, पैसा, धन, दौलत, गाड्या, घरं सगळं इथं सोडून आपल्याला जायचं आहे. जर तुम्ही अध्यात्माची बँक भरली तर पुढचं जीवन, तुमच्या मुलांना पण सगळा प्रॉब्लेम निघून जातो. काही कुठे जायची गरज नाही. पण तुम्ही पूर्ण समर्पण परमेश्वराकडे व्हा. मला भरपूर अनुभव येत गेले. आमच्या घरच्यांनाच प्रत्येक गोष्टीत मी काय सांगितली की त्या घटना व्हायच्या. माझ्या मुलीचं स्वतःचं मोठ्याचं उदाहरण सांगते. माझ्या मुलीला मी सांगितलं होतं तू त्या विद्याविहारपर्यंत जा, त्याच्या पुढे जाऊ नको, तुला भीती आहे. तिला असं वाटलं आई सांगते काय. ती विद्याविहारच्या पुढे तिचा काहीतरी नाटकाचा प्रोग्राम होता, त्याचीच ती स्क्रिप्ट द्यायला गेली होती. पण बोलता बोलता ती गणपतीचं मंदिर आहे घाटकोपरला, तिथपर्यंत गेली आणि तिचा रिक्षाने ॲक्सिडंट झाला. आणि जेव्हा ती आली, तिला आणलं रिक्षात टाकून, तिला पूर्ण क्रॅक गेलं होतं डोक्याला. म्हटली आई तू सांगितलं मी ऐकलं नाही. म्हटलं मी नाही सांगत गं, हे सगळं स्वामी सांगतात. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या स्वामींवर. प्रत्येक वेळेस ते सावध करतात, तुम्हाला सांगते तुम्ही ऐकत नाही. स्वामी आपल्या पाठी आहेत. आज पण ते मला दर्शन देतात. आजही काय असेल होत असलं तर सांगतात. भयंकर आशीर्वाद आहे त्यांचा. भयंकर शून्यातून मला बाहेर काढलं आहे त्यांनी. एक एक अनुभव इतके प्रचंड दिलेत. माझ्या घरच्या लोकांना पण प्रत्येक गोष्टीतून मी त्यांना बाहेर काढले. मी काय स्वामींनी त्यांना सावध करत गेले मी प्रत्येक गोष्टीतून. हा सगळा आशीर्वाद स्वामींचा. खूप आशीर्वाद आहे स्वामींचा. मला प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टीचा मला अनुभव येतो. तर आई तुमचा खूप छान असा अनुभव होता आणि तुमच्यासोबत प्रत्यक्षात ही घटना झाली आहे. आणि तुम्ही आता पण नामजपवरती इतका तो जोर आहे, त्याच्यामुळे इतक्या सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्यात. कधी अक्कलकोटला मी माझ्या मिस्टरांनी नेलं होतं लग्न झाल्यानंतर, तेवढं दर्शन. पण त्याच्या आधीची काही घटना आहे. वयाच्या 4-5व्या वर्षी मी आमच्या देवाऱ्यात, माहेरी माझ्या आईच्या देवाऱ्यात नाही ना,
फोटो होता स्वामींचा. मला माहीत नाही हे कोण आहे. मी विचारलं आईला हे कोण, तर तिने सांगितलं हे तुझ्या आजीने आणलेली स्वामी समर्थांची फोटो आहे. तर मी म्हटलं मी ह्यांच्याकडं नक्की जाणार असं म्हटलं. आणि खरंच माझं लग्न झाल्यावर माझ्या मिस्टरांनी सगळं संपूर्ण मला फिरवलं. आणि त्याच्यानंतर मला काय हे घर, लग्न, मुलं ह्याच्यात वेळ जायचा अजिबात जायला मिळालं नाही. पण 2000 आई गेल्यानंतर जी आई मी माहेरी गेल्यानंतर आम्हाला आई जी निघताना हळदी कुंकू देणं आणि बेटा परत ये असं ती जी सांगायची ना, ती वारल्यानंतर गेल्यानंतर ती सगळी आठवण यायची की आई आता नाही आमची. तर 2003मध्ये मी अक्कलकोटला गेले आणि रडतच गेले. रडत गेले तर तिथे दर्शन घेतलं आणि स्वामींना सांगितलं माझी आई नाही आहे, तुम्ही माझी आई, तुम्ही माझे माहेर आहेत. आणि त्यावेळेस एवढी गर्दी होती. त्या गर्दीतून एक छोटी मूर्ती, लेडीज होत्या, त्या वयस्कर होत्या, खूप सुंदर, एवढीच मूर्ती होती ती. त्यांना कसं माहिती झालं की माझी आई हळदी कुंकू लावती निघताना. त्या गर्दीतून त्या आल्या आणि मला हळदी कुंकू लावलं. म्हटलं ह्यांना कसं माहिती पडलं माझी आई लावायची ते. आणि मी त्यांचे पाय बघितले, ते एवढे छोटे पाय, आणि पटकन मी पाया पडली त्यांच्या. आणि त्या दिशेनाशाच झाल्या. बाकी सगळ्या बायका अरे आम्हाला लावलं नाही, आम्हाला लावलं नाही करायला लागल्या. त्यांचं कुठंही लक्ष नव्हतं. त्या फक्त माझ्याकडे बघून स्मित हास्य करत होत्या, कुठंही बघितलं नाही. त्या झटकन त्या गर्दीतून कुठं निघून गेल्या माहीत नाही. पण माझ्या स्वामींना हे माहिती होतं की हिला माहेरची आठवण आली आहे. तर त्यांनी मला आठवण करून दिली की हेच तुझं आता माहेर आहे. आणि मी माहेर समजूनच आता अक्कलकोटला दरवर्षी जाते. पण पूर्ण नामस्मरणात मी स्वतःला समर्पण केलेलं आहे. मी त्यांना जास्ती त्रास देत नाही, पण ते माझे सगळं कामं होतात, आपोआप होतात. मी त्यांना त्रास नाही देत. माझं कर्मभोग आहे हा विचार करते. मी स्वामींना का त्रास देऊ, काय करू, पैसा धन दौलत घेऊन काय करू. स्वामींचा आशीर्वाद आहे. सगळं स्वामींनी सगळ्या संकटावर मात करतात मला सगळ्या संकटातून. माझ्या मुलांना पण अनुभव आलेला आहे ह्या गोष्टीचा. तेही भरपूर स्वामींचं करतात. त्यांनाही अनुभव आलेला प्रत्यक्ष. म्हणजे त्यांना वाटायचं की आई एवढं कशाला करते, पण त्यांनी जेव्हा स्वतः पण अनुभव घेतला तेव्हापासून आता तेही स्वतः, सगळी मुलं माझी अक्कलकोटला जातात. माझा मुलगा तर खूपच करतो स्वामींचं. त्याला स्वतःला त्याने अनुभव घेतला आहे त्या गोष्टीचा. असं करता करता मला स्वामींनी मार्ग दिला. मग मी स्वतःवर रेकी करून घेतली आणि नामस्मरण आणि रेकी यातनं मी सेवा अर्पण करायची. कोणाला अडचणी असल्या तर तिथे जाऊन मी रेकीने त्यांचं पूर्ण चार्ज करणं, त्यांना काय त्रास होत असेल तर ते त्यांना सांगायची, त्यांना सोल्युशन द्यायची की तुम्ही डॉक्टरकडे जा किंवा नामस्मरण करा. तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नामस्मरण स्वामींचं करा. असे लोक यायला लागले. एनलेकचे डॉक्टरनी होत्या दोघीजणी, त्यांनाही प्रॉब्लेम होता. त्यांचे प्रॉब्लेम ते मी सांगू शकत नाही, त्यांचे सॉल्व झाले. आणि त्यांचे जिजाजी होते जे आपले मनोहर जोशींच्या हॉटेलात तो कुक म्हणून कामाला होता, पण त्याला भयंकर त्रास होता, पण तो घरात सांगूच शकत नव्हता. त्यांना माहिती झालं आपली मेहुणी डॉक्टर आहे, ती ह्यांच्याकडे मावशींकडे गेली होती. तर त्यांनी त्या मेहुणीला सांगितलं की मला त्या मावशींना भेटायचं आहे. म्हणे ठीक आहे चला. तर मला त्यांनी फोन केला, तुम्ही याल का घरी आमच्या. तर म्हटलं हो ठीक आहे येते मी. त्या मानसरोवरला राहतात ते, त्यांच्याकडे गेले मी. पण म्हणे मला त्रास काय होतं मला कळत नाही. मी डॉक्टरांकडे जातो, एक्सरे काढतो, सगळं ओके सांगतात, पण मला आतून खूप त्रास होतो आहे. मी सांगू शकत नाही, बोलू शकत नाही, असं त्रास होतं. म्हटलं ठीक आहे. मी पूर्ण त्यांना चार्ज केलं. चार्ज केल्यानंतर त्यांच्या छातीतून एवढी मोठी गाठ खेचून बाहेर काढली. अरे बापरे. खेचून मला दिसत होतं पण त्यांना कळत. जेव्हा ते काढल्यानंतर रिलॅक्स झाले. मी म्हटलं नक्की सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी स्वतःहून बायको मेहुणी समोर सगळं उघडं केलं की मला ना तिथे खूप त्रास होतो आहे, खूप भयंकर त्रास दिला जातो. मी आज कारण सगळी जबाबदारी, माझं मुले इंग्लिश शाळेत शिकतात, मी नुकताच फ्लॅट घेतला आहे, गावाला आईवडिलांना पैसे द्यायला लागतात. मी जर ह्यांना सांगितलं तर ह्यांनाही सगळ्यांना त्रास वाटेल, म्हणून मी काय घरात कोणाला सांगत नव्हतो. मी सहन करत होतो. पण मी म्हटलं इथे तुमच्या किती साठून ठेवलं होतं तुम्ही. मी खेचून माझे दोन्ही दंड दुखायला लागले इतकं. आणि मग त्या रिलॅक्स झाले.
नंतर मग त्यांना म्हटलं तुम्हाला नक्कीच दुसरीकडे मिळेल, जे मेहनत करतायत त्यांना मार्ग आहे, तुम्ही घाबरू नका. त्याच्यानंतर ती नोकरी सोडली. जो काय त्रास आहे तो मी नाही सांगणार, त्यांना काय त्रास होत होतो तिथं दाखवत होता. बरोबर. त्यांनी माझ्याकडेच मन मोकळं केलं आणि ते त्यांनी छातीत ठेवलं होतं. ते सगळं मी बाहेर काढलं, रिलॅक्स झाले. मग त्यांनी पुण्याला जॉब धरला. आता ती सगळी फॅमिली सुखात आहे.